मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी देण्यासाठी शिवसेनेची मोहीम. जबाबदारीच्या वाटपासाठी शिवसेनेमधल्या इच्छुकांच्या रंगशारदा सभागृहात आज मुलाखती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेमध्ये इच्छुकांची गर्दी. 227 जागांसाठी 2000हून अधिक फॉर्म आल्याची सूत्रांची माहिती. आजपासून इच्छुकांच्या मुलाखती. महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग. कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमाची आखणी. तर संघ पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रचाराची रणनीती आखण्याचे निर्देश. शिंदे गटासोबत युतीच्या सूचना, पण राष्ट्रवादीबाबत निर्देश नाही. वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती संपल्या. 115 जागांसाठी 850हून अधिक इच्छुक उमेदवार. 23 डिसेंबरला भाजपची वसई विरारच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार. आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र, स्वार्थासाठी नाही. मंत्री भरत गोगावलेंचा अंबादास दानवेंना टोला. रायगडच्या मुरुडमध्ये काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र आल्यानं दानवेंनी केली होती टीका. बारामती नगर परिषदेत चौरंगी लढत. शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत शहरामधून पदयात्रा. युगेंद्र पवारांनी मतदारांशी संवाद साधलाय. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती. 341 इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेत अर्ज. कोल्हापूर शहरामध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार जास्त. कोल्हापूर शहरात एकूण 4,94,711 मतदार आणि त्यामध्ये 2,49,940 महिला मतदारांची नोंद. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सांगलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकानं प्रचाराचा नारळ फोडला. उमेदवारी मिळण्याबाबत आत्मविश्वास असल्यानं विष्णू मानेंचा प्रचार सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपची आघाडी. महिलेच्या नावावर घर असल्यास 50% घरपट्टी आणि पाणीपट्टी. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांची घोषणा. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना आज प्रारंभ होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत होणार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. जळगाव महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण. 516 बूथवर होणार मतदान. शहरातील 145 इमारतींमध्ये 516 मतदान केंद्र. एमआयडीसीतील वखार महामंडळात होणार मतमोजणी. यावल नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा अनोखा प्रचार. ठाकरे गटाचे उमेदवार सागर चौधरी यांचा रात्री पेट्टी मशाल हाती घेऊन प्रचार. धुळ्यात मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कर भरण्यास सुरुवात. मनपाच्या तिजोरीत तब्बल 22 लाख रुपये जमा. इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू. आरक्षणावरील आक्षेपांवर सुनवाई न घेता चंद्रपूर महापालिकेची निवडणूक कशी घोषित केली. माजी नगरसेवक प्रदीप देशमुख यांचा सवाल. आक्षेपांवर सुनावणी न घेता राज्य निवडणूक आयोगानं थेट निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचा आरोप. गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये 4 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान. 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. वैध ठरवण्यावरून आलेल्या आक्षेपांमुळे गडचिरोली आणि आरमोरी नगर परिषदेची निवडणूक स्थगित झालेली होती. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी पालकमंत्री संजय राठोडांचा प्रचार सभांचा धुराळा. उमेदवारांच्या प्रचारासाठी दररोज 6 ते 7 सभा. अमरावतीत अंजनगाव नगरपालिकेचा प्रचार शिगेला. 20 डिसेंबरला अंजनगाव सुरजी नगरपालिकेची निवडणूक होणार. दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचा मुलगा नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये. नागपूरमध्ये काँग्रेस इच्छुकांची शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरेंच्या कार्यालयामध्ये तिकिटासाठी गर्दी. 151 जागांसाठी काँग्रेसकडे 1500च्या वर इच्छुक उमेदवार. नागपूरमध्ये काँग्रेस स्वबळाच्या तयारीत असताना प्रदेश नेतृत्वाकडून आघाडीच्या सूचना. लातूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात. 2 दिवसात एकूण सुमारे 512 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू. परभणी महापालिका स्वतंत्र लढवण्याची काँग्रेसची तयारी. परभणीत उद्या इच्छुकांच्या मुलाखतींचं आयोजन. परभणी मनपावर काँग्रेसचाच महापौर पुन्हा बसणार. काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांचा दावा. परभणी शहराच्या अवस्थेवरून काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चुंपली. शहराची वाट काँग्रेसने लावली, राष्ट्रवादीचा आरोप. तर काँग्रेसनं विकास केला. प्रशासक काळात तिन्ही पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी शहराला बकाल केलं, काँग्रेसचं प्रत्युत्तर.
जालना महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना युतीची शक्यता वाढली. भाजप शिवसेना युतीबाबत आज पहिल्यांदाच बैठक होणार. स्थानिक पातळीवर युतीतल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्यासाठी बैठक महत्त्वाची. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नगरसेवकाच्या उमेदवाराच्या घरासमोर जादू टोळण्याचा धक्कादायक प्रकार. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मंगल कल्याण मगरे यांच्या घरासमोर लिंबू, नारळ, हळद, कुंकू, एक बाहुली आणि टाचन पिना यांनी पुजलेली टोपली आढळली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.